की वृक्षाचा पेन, आकाशाचा कागद, समुद्राची शाई, तरी आईचं महत्त्व लिहिता येणार नाही. अशा सुंदर सुंदर म्हणी लिहिल्या होत्या. आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक आहे आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी हे जे शिक्षणाच्या संस्काराचा या महायज्ञात आपल्या आयुष्याची अनेक वर्ष खर्ची घातली, हे राष्ट्र निर्माणाकरता आणि समाज निर्मितीकरता खूप मोठं योगदान आहे. तुमच्या या ठिकाणी रिटायर्ड शब्द लिहिलेला आणि खरोखर तुम्ही शासकीय सेवेतून रिटायर्ड झालेले आहात. याच्यावर एक उत्तम गोष्ट आहे, ती आहे क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांची, की ज्यावेळी ते उत्तम खेळत होते आणि त्यावेळी कलकत्त्यामध्ये टेस्ट मॅचमध्ये त्यांनी 98 रन काढले आणि वर्ल्ड रेकॉर्डच्या पुढे जायला लागले. अशावेळी अचानक त्यांनी लंच टाईमच्या वेळी प्रथम श्रेणी क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली, सेवानिवृत्त झाले. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही निवृत्त का होता, रिटायर्ड का होतात? तेव्हा त्यांनी फार चांगलं उत्तर दिलं. त्यांनी उत्तर असं दिलं की जेव्हा लोक असं विचारतात तुम्ही का रिटायर्ड होता, तेव्हा रिटायर्ड होण्यामध्ये मजा आहे. लोक जेव्हा असं विचारतात की तुम्ही केव्हा रिटायर होणार आहे, तेव्हा रिटायर्ड होण्यात काही मजा नाही आहे. त्यामुळे ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू अटळ आहे आणि ज्याला नोकरी लागणार आहे तो निवृत्त होणार आहे. त्यामुळे तुम्ही जरी निवृत्त असले तरी निवृत्त शिक्षक, निवृत्त मुख्याध्यापक म्हणून तुम्ही ज्येष्ठ नागरिक देखील आहात. काही दिवसापूर्वी आदरणीय खासदार दत्ता मेघे साहेबांचं निधन झालं आणि ते माझ्याकडे आले होते 5 वर्षापूर्वी, 6 वर्षापूर्वी, आणि त्यांनी मला सांगितलं की मला ज्येष्ठ नागरिकांकरता काम करायचं आहे. आणि त्यावेळी आम्ही एक संस्था स्थापन केली. त्याचा अध्यक्ष मी आहे, कार्याध्यक्ष मेघे साहेब होते आणि आम्ही ज्येष्ठ नागरिकांचं मोठं संघटन उभं केलं. आज 50,000पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक आमच्या संघटनेचे सदस्य आहेत आणि हे सगळेजण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून, अनेक प्रकारचा सांस्कृतिक महोत्सव, अनेक प्रकारचे कार्यक्रम हे ज्येष्ठ नागरिकांकरता आम्ही आयोजित करतो. ही गोष्ट खरी आहे की आपल्यापैकी अनेक लोकांचा परिवार पण आहे आणि काही आता सासू आणि सासऱ्याच्या भूमिकेत असतील. पहिल्यांदा मुलगी जन्माला येते तेव्हा ती कोणाची तरी मुलगी असते, मग ती मोठी झाल्यानंतर ती लग्न होतं तेव्हा ती कोणाची तरी सून होते आणि मग जिला मुलंबाळं होतात ती कोणाची तरी माता होते आणि मुलाबाळांचं जेव्हा लग्न होतं ती कोणाची तरी सासू होते. आणि म्हणून मुलाबाळांना जेव्हा मुलं बाळं होतात तेव्हा ती आजी होते, पणजी होते. पण एक गोष्ट आहे की एकाच आयुष्यात माणसाचा रोल बदलत असतो, पण आपण बदलायला तयार नसतो. आपल्याकडे घरामध्ये किराण्याच्या अलमारीला कुलूप असतं आणि ते कुलूप सासूच्या हस्तात किल्ले असते. काही झालं तरी सासू त्या किल्ल्या सुनेच्या हातात काही देत नाही. पण इथे बसलेल्या कोणी सासू अशा नाही आहेत. कारण जे मिळतं ते कोणाला सोडवत नाही. जे काल आहेत ते आज नाही, आज आहे ते उद्या नाही. कालाय तस्मै नमः. त्यामुळे तुमच्या मागण्या तर महत्त्वाच्याच आहेत की ते अदालत झाली पाहिजे, वेतन मिळालं पाहिजे, कारण नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक. पण हे सगळं चालत राहणार आहे, त्याच्याकरता जरूर काय मदत करता येईल ती मी नक्की करीन. पण त्यापेक्षाही तुमचं जे रिटायर्ड लाईफ आहे ते तुम्हाला कसं आनंदात घालवता येईल, जीवनाचा आनंद कसा घेता येईल, आणि विशेषतः 60 वर्षानंतर आपल्या प्रकृतीविषयक, स्वास्थ्यविषयक अनेक गोष्टी अशा आहेत की ज्याच्या तक्रारी सुरू होतात. आणि एक गोष्ट खरी आहे की सत्ता, संपत्ती, सौंदर्य आणि ज्ञान या 4 गोष्टी ज्या आहेत या कायम नाही आहे. जे आजचं ज्ञान आहे ते 5 वर्षांनी त्याचा रिलिव्हन्स निघून जातो.
आणि ज्यांच्या हातात सत्ता आहे ते केव्हा रस्त्यावर फिरायला लागतात हे सांगता येत नाही, आणि जे रस्त्यावर फिरतात ते केव्हा सत्तेत जातात ते लक्षात येत नाही. त्यामुळे जीवन हा जो खेळ आहे यात कधी यश आहे, कधी अपयश आहे, कधी यामध्ये समाधान आहे, कधी नाराजी आहे, कधी या जीवनामध्ये राग आहे, कधी प्रेम आहे. या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये येणार. पण शेवटी महत्त्वाची फिलॉसॉफी ही आहे की लाईफ इज टू शॉर्ट, ट्राय टू एन्जॉय इट. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की लाईफ इज अ गेम ऑफ कॉम्प्रोमाइजेस, कंपल्शन्स, लिमिटेशन अँड कॉन्ट्रॅडिक्शन्स. ज्यांना हे कळत नाही ते घरात भांडणं करतात. सुनेशी भांडण होतं, सुनेच्या सासूशी भांडण होतं, नवरा बायकोची भांडणं होतात आणि जीवनामध्ये दुःख येतं. जीवन रिटायर्ड झाल्यानंतर आनंदाने जगता येणं हे खरं कौशल्य आहे, आणि हे जे कौशल्य आहे ती शिकण्याची गरज आहे. आणि म्हणून येणारं आपलं जे जीवन आहे त्यात आपण जे काही शिक्षणाच्या माध्यमातून जो अनुभव मिळालेला आहे, आपण अनेक मुलांना, अनेक पिढ्यांना तयार करण्याचं काम केलेलं आहे, त्या अनुभवाचा उपयोग करून आपल्याला समाजात काही चांगल्या प्रकारचं काम करता येऊ शकतं का, सामाजिक काम, ते करण्याचा आपण जर प्रयत्न केला तर याचा तुमच्या कामामुळे दुसऱ्याची किती सेवा होईल हा प्रश्न महत्त्वाचा नाही आहे, पण तुम्ही केलेल्या कामामुळे तुमचं मन किती आनंदित होईल, प्रफुल्लित होईल, मनाला समाधान मिळेल हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपलं उर्वरित आयुष्य आनंदात आणि समाधानात घालवणं हे आर्ट ऑफ लिव्हिंग, जीवन जगण्याचं तत्वज्ञान हे देखील आपल्याला शिकलं पाहिजे. मी ग्रॅज्युएट मतदारसंघामध्ये होतो, त्यामुळे शिक्षक, प्राध्यापक या सगळ्यांशी माझा संबंध आला. आणि मी नेहमी शिक्षक आमदारांना म्हणायचो की तुम्ही नेहमी हेच सांगता की आमचं 6वं वेतन आयोग द्या, आमची पेन्शन द्या, आम्हाला निवृत्ती द्या. चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही कधी असा विचार केला का की आज जे शिक्षण मिळत आहे ते कसं आहे, त्याच्यात काय सुधारणा झाल्या पाहिजे, त्या शिक्षणामध्ये अजून चांगल्या गोष्टी कोणत्या अंतर्भूत झाल्या पाहिजे, कौशल्य विकासाकरता आपण काय करू शकतो, आणि शेवटी उत्तम संस्कारातून उत्तम माणूस घडवणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहिती असेल की मी धापेवाडा गावचा आहे. नदीच्या काठी आमचा एक वाडा होता. आता तुम्ही ओळखत, आमच्या घरी एक ढोले नावाचे शिक्षक किर्याणी राहायचे. ही तुमच्या शिक्षक संघटनेचे काळ खूप जुना आहे. आणि त्यांनी काय केलं होतं, त्यांनी आमच्या वाड्यामध्ये त्या भिंतीवर खडूनी म्हणी लिहिल्या होत्या. त्या म्हणीमध्ये होत्या की वृक्षाचा पेन, आकाशाचा कागद, समुद्राची शाई, तरी आईचं महत्त्व लिहिता येणार नाही. अशा सुंदर सुंदर म्हणी लिहिल्या होत्या. आणि मी जेव्हा गावात जायचो, तर ही गोष्ट आहे की आजपासून कमीत कमी 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 45 ते 50. आणि त्यांनी अशा खूप म्हणी लिहिल्या. आणि त्या म्हणी ज्या होत्या त्या जेव्हा मुलं वाचायचे, मी त्यावेळी वाचल्या, मी शाळेतला विद्यार्थी होतो, त्या माझ्या आजही लक्षात आहेत. कुठेतरी आपण जे जीवनात शिकलो ते समाजात त्याचं जाण्याकरता आपण काही प्रयत्न जर करता आला सहज आपलं जीवन जगत असताना, खूप मोठी गोष्ट आहे. आज पर्यावरणाचा प्रश्न आहे, आज आपल्या इथे कौशल्य शिकवण्याचा प्रश्न आहे. आणि माझा अनुभव, मी जरी राजकारणात असलो तरी मी राजकारण करतच नाही, कारण राजकारणाचा अर्थ समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण आहे. मी नेहमी म्हणतो की गरीब माणसाची सेवा करणं हे राजकारण आहे. आणि त्यावेळी मला जेवढं सामाजिक काम करता येईल तेवढं करतो, लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न. मी देखील आता माझ्या ट्रस्टचं 1200 एकल विद्यालय गडचिरोली, सिरोंचा, एटापल्ली, अहेरी आणि मेळघाट सारख्या भागात चालवतो. 1800 शिक्षक आहेत. आम्ही सरकारी अनुदानच नाही घेत. आणि या सगळ्या शाळांमधून 32,000 मुलं शिकतात. आणि त्या मुलांना उत्तम संस्कार करणं, कौशल्य शिकवणं. मी साड्या बनवायला लागलो.
चिंध्यांपासून कार्पेट तयार करायला लागलो. शेतकऱ्यांकरता प्रशिक्षणाचा कार्यक्रम करायला लागलो. आणि माझ्या लक्षात आलं की ज्यावेळी आम्ही आपल्या इथे विदर्भात संत्रा उत्पादन होतं, मी शेतकऱ्यांना स्पेनमध्ये घेऊन गेलो, 70-80 शेतकऱ्यांना. त्याआधी इस्रायलमध्ये गेलो, सगळं शूटिंग केलं. आणि स्पेनमध्ये एका एकरात 30 टन संत्रे होतात, 25 ते 30 टन. आपल्याकडे 2 ते 5 टन होतात. मग ते तंत्रज्ञान शिकवायला आपल्या या वसंतराव नाईक कृषी विकासाचा जे हॉल आहे त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला. आणि मी सांगितलं फुकट नाही, आपण 250 रुपये फी लावू. 650 शेतकरी आले आणि त्यांनी 4.5 तास पूर्ण शांतपणे सगळं वाचलं, बघितलं. आणि आता सर्वदूर विदर्भात शेतकरी पेटला. आता माझ्याकडे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन ॲग्रिकल्चर, माझ्या शेतातल्या पिकाचे फोटो अमेरिकेतून गुगल आणि मायक्रोसॉफ्ट काढून माझ्या मोबाईल फोनवर पाठवतात. माझ्याकडे वेदर स्टेशन आहे, पाणी किती आहे ते कळतं. आणि ते सॅटेलाईटला जोडल्यामुळे 8 दिवसानंतर माझ्या पिकावर कोणता रोग येणार आहे ते मला कळतं, कोणत्या खताची आवश्यकता आहे ते मला कळतं. आणि मी आता ठरवलं की विदर्भातल्या हजारो शेतकऱ्यांपर्यंत हे तंत्रज्ञान पोचवायचं आहे. आणि हे पोहोचवण्याकरता हे प्रशिक्षणच आहे. प्रबोधन, प्रशिक्षण आणि संस्कार ह्या त्रिसूत्रीवरच आपण शिक्षण क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात काम करत असतो.